हाय नमस्कार, मी सोमनाथ वाले देवी। मी आज धारेश्वरला भेट देण्यासाठी आलो आहे। हा पहा धारेश्वरचा परिसर आहे, असा निसर्गरम्य परिसर आहे। हा डोंगरावरून सतत धार पडत असतो, गुहेमध्ये मंदिर आहे। हा पावसाचा प्रवाह 24 तास चालू असतो, पाण्याचा प्रवाह। आज चैत्र महिन्यातसुद्धा इथलं पाणी आटत नाही, यामुळेच या तीर्थक्षेत्राला धारेश्वर नाव पडलेलं आहे। आतमध्ये मंदिर आहे, गुहेमध्ये मंदिर आहे। धारेश्वराचं स्वयंभू शिवलिंग आहे। हे पाहिलं लाल तोंडाची वानरही आहेत। निसर्गरम्य परिसर आहे धारेश्वरचा। हे पहा परिसर, असा मस्त परिसर आहे। 24 तास असं पाणी पडलेलं असतं, चालू असतं। या भगवान शंकराचं इथं मंदिर आहे, स्वयंभू आदिलिंग शिवलिंग आहे। चला तुम्हाला आतमधील मंदिरातील परिसर दाखवतो। हा मंदिरामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे। हा मंदिरात आपण आता प्रवेश केलेला आहे बघा। हा मंदिराचा परिसर आहे। चला आपण स्वयंभू शिवलिंग बघूया। हे धारेश्वराचं स्वयंभू शिवलिंग आहे। आतमध्ये प्रवेश नसतो। आहे आमचा सोन्यानंद देवाचं दर्शन घेते ते। रामकृष्ण हरी। चला आपण मंदिराचा परिसर बघूया। हे पहा संपूर्ण गुहेमध्ये हे मंदिर आहे। पहा परिसर आहे मंदिराचा। हा आहे हे धारेश्वर महाराजांची गुरुगादी आहे। अण्णा आणि आई दर्शन चाललंय देवाचं। रामकृष्ण हरी अण्णा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आत्ता बसवलेले आहे आदिराज बाबा। हे पहा स्वयंभू शिवलिंग आहे ते। हे पहा हे स्वयंभू शिवलिंग आहे। सर्वांनी दर्शन घ्या, अवश्य या तीर्थक्षेत्राला भेट द्या। माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। रामकृष्ण हरी, ओम नमः शिवाय।